आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाते आहे। अगदी हसमुख चेहरा मयूरजी गागत साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच या गुणी खेळाडूला दिली जाते। चेतन चला मॅन ऑफ द मॅच घ्यायची आहे। 18 चेंडू 43 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 ओव्हर मध्ये 4 विकेट्स पटकावल्या या गुणी खेळाडूनं त्याला दिली जाते मॅन ऑफ द मॅच। जय भगवान महिंदे टीम चा हा चेतन त्याला मॅन ऑफ द मॅच दिली जाते। मयूरजी गागत साहेब MJ बियर शॉपचे मालक आणि निश्चितपणे चेतननं 18 चेंडूमध्ये 43 धावा कुठल्या आणि गोलंदाजी करत असताना महत्त्वाच्या 4 विकेट 2 ओव्हर मध्ये पटकावल्या। पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील टीम महिंदेला आणि जाऊयात या मॅच कडे। तुर्तास मी थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा ऐकत राहा। आदरणीय सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे यांच्या नावाने ओळखली जाणारी ही स्पर्धा आई गामदेवी स्पोर्ट्स लाहे आयोजित सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024 मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल आमचे साथी समालोचक सोमनाथजी खाडे सर। थँक्यू सो मच। साजिवली संघाचे एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत। साजिवली संघाचा 12वा प्लेयर समालोचन कक्षामध्ये असावा। धन्यवाद, थँक्यू सो मच जयजी विदेसर ज्यांचा आवाज मित्रांनो या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पहिल्या दिवसापासून ऐकताय। दमदार आवाज आणि निश्चितच या संपूर्ण सोहळ्याला 4 चंद्र लावले जात आहेत। आज सेवा करण्याची संधी मिळते पुनश्च एकदा आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आणि लाहे ग्रामस्थांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करूया। जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे यजमान संघ घरच्या मैदानावरती झुंज देण्यासाठी सज्ज होतोय आणि त्यांना फाईट देण्यासाठी समोरून आपण पाहत असाल आई गावदेवी साजिवली या 2 संघांच्या दरम्यान मोठा मुकाबला मैदानावरती पेश होतीये। नाणेफेकीचा कौल जिंकला लाहे संघानं आणि फिल्डिंग स्वीकारली आहे। 5 षटकांची मॅच आणि फलंदाजीचं पाचारण दिलंय साजिवली टीमला। बिग फाईट मॅच पाहायला मिळेल। निश्चितच षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी चालू होत आहे। सामन्याला सुरुवात केली जाईल। स्पर्धेचा 4था दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपण पाहताय। संध्याकाळचं रम्य वातावरण, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे ऐतिहासिक मैदान आणि ऐतिहासिक स्पर्धा। चेंडू पहिला चेंडू फुल टॉस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेट वरती चेंडूला पकडलाय, सिंगल कंप्लीट करतायत। धोक्याची सिंगल, धोका होता मात्र एक सिंगल कंप्लीट करतायत। दीपक सातपुते जो मैदानावरती खेळतोय त्याच्या प्रत्येक षटकारासाठी जगदीश भोईर, मयूर घागस, गोकुळ शिरोशे या मान्यवरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दीपकच्या प्रत्येक षटकारासाठी। पहा मित्रांनो सामन्याला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूपासून या ठिकाणी बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते। दीपक आणि त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन सतीश मैदानावरती
सिंगल आली आहे. धावफलकाला सुरुवात झाली. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे संघाच्या वतीनं षटक क्रमांक पहिलं गोलंदाज सागर. पहिला बॉल सिंगल आली. त्यानंतर यावेळेस हा चेंडू पहा आतमध्ये घेतोय. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप देत आहेत. एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. अर्थातच दोन सिंगल येत आहेत आणि धावफलकावरती 2 धावा. दोन्ही फलंदाजांचं खातं खोललंय. सतीशच्या माध्यमातून एक सिंगल आणि दीपकच्या माध्यमातून एक सिंगल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती. गोलंदाज गोलंदाजी करत असताना गोलंदाजावरती सुद्धा प्रेशर ज्या वेळेला लेफ्टी रायटी बॅट्समन मैदानावरती असतात त्यावेळेला पाहायला मिळत असतं. यावेळेस पुन्हा एकदा तयार. हा चेंडू पहा दिशा चुकीची. आउटसाइड डॉप स्टंप जास्त बाहेर. अभि सावंत सर वळतायत सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत येईल. धावफलकावरती 3 धावा. सागरच्या माध्यमातून षटक पहिलं टाकलं जात आहे. राईट अमोर द विकेट. यावेळेस पहा फटका खेचलाय बॅटची एज. चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेनं. त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक सिंगल येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. साजिवली विपक्ष लाहे. आई गावदेवी साजिवली आई गावदेवी लाहे या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना मैदानावरती. आजच्या दिवसाची ही 3री मॅच. या ठिकाणी निश्चितच बिग फाईट सामना आपल्याला पाहायला मिळतो. या संपूर्ण सोहळ्यासाठी मोलाचं योगदान संपूर्ण लाहे ग्रामस्थांचं आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहेचं पाहायला मिळतंय. आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे संघाला मिळालेलं पहिलं सुयश. विकेटच्या मागे संदेशचा एक सुंदर झेल. फलंदाज होतोय फेल. पहिला धक्का मिळालाय साजिवली टीमला. फलंदाज बाद. पहिला धक्का या ठिकाणी फलंदाज माघारी परततोय. टीम साजिवली संघाला पहिला धक्का या ठिकाणी दिला जातोय. स्पर्धा आपण पाहत आहे सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024 स्पर्धेचा 4था दिवस. संध्याकाळचं वातावरण थोड्याच वेळामध्ये आपण या ठिकाणी फ्लडलाईट ऑन होताना पाहायला मिळतील. अर्थातच जबरदस्त नजराणा आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. अगदी मंचाच्या समोर समृद्धी हायवे वेगानं वाहतोय. अगदी मंचाच्या मागच्या बाजूला आपण पाहाल तर मुंबई नाशिक हायवे आणि अगदी मधोमध समृद्धीच्या आणि मुंबई नाशिक हायवेच्या मधोमध वसलेलं हे समृद्ध गाव आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे. आणि दमदार आयोजन. अगदी जबरदस्त नियोजन. समोरून आपण पाहत असाल तर सह्याद्रीच्या कड्या कापारी आपल्याला पाहायला मिळतील आणि चारी बाजूला निसर्गरम्य वातावरण. यावेळेस पहा सिंगल कंप्लीट होईल का. धोक्याची घंटा वाजलीये मित्रांनो. आणि या ठिकाणी लागलेला अजून एक धक्का. संघ संकटात सापडलाय. यजमान जोशा देत आहेत. फलंदाज माघारी. लागलेला धक्का. फलंदाज बाद. धन्यवाद. साजिवली संघ मित्रांनो आपल्यासाठी त्या ठिकाणी खुर्च्या ठेवलेल्या आहेत. सर्वांना विनंती आहे आपण खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या ठेवल्यात त्या खुर्च्यांमध्ये बसा. सर्व खेळाडूंना विनंती आहे. आयोजन कमिटीच्या वतीने ही प्रेमाची सूचना. सर्वांसाठी अतिशय व्यवस्थितरित्या या ठिकाणी सुविधा केलेली आहे. येणाऱ्या सर्व प्रेक्षकांसाठी सावलीची व्यवस्था, मंडपाची व्यवस्था. चारी बाजूला आपण पाहत असाल तर भरपूर जागा आपल्याला सर्वांसाठी आहे. त्याचबरोबर खेळाडूंसाठी खेळाडू कक्ष भव्य दिव्य त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी मानाच्या खुर्च्या ठेवल्यात मित्रांनो. खुर्चीसाठी चाललेली धावाधाव निश्चितच आज आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक ठिकाणी खुर्च्या मिळतात. सोडू नका. सर्वांना विनंती आहे. या ठिकाणी पहा षटक पहिलं जबरदस्त आलं. धावफलकावरती केवळ 4 धावा. 2 फलंदाज माघारी परतलेत आई गावदेवी साजिवली या संघासाठी. दुसऱ्या षटकाला सुरुवात. सन्माननीय
ज्ञानेश्वरजी भोईर मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाजी मार्कवरती फिरकीचा जादूगार षटक क्रमांक 2 ला सुरुवात करतोय सचिन. दमदार गोलंदाजी पहा, जबरदस्त टप्पा. गुडलेन स्पॉट वरनं चेंडूला बाहेर काढतोय. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नाही. आलेला सलगचा दुसरा डॉट. सुरुवात दमदार करतायत. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहेचं हे घरचं मैदान आणि घरच्या मैदानावरती अद्यापर्यंत पाहिलं तर फलंदाजांच्या पायात बेड्या ठोकून ठेवल्यात. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट आर्म पुल. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. एक सिंगल येईल. धावफलकावरती जोडतायत. एका धाबेची मदत येईल. धावफलकाला जोडली जाईल. स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकलं. संजीवनी प्राप्त होतीये. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 5 धावा. 2 गडी बाद 5. दीपक आणि विजय ही जोडी मैदानावरती खेळतायत. दोघांना डाव सावरायचा आहे. किल्ला लढवायचा आहे. धावा बनवाव्या लागतील कारण घरचं मैदान आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे संघासाठी 50 ते 60 धावा मित्रांनो पदरात असणं गरजेचं. बंधू राजांच्या खांद्यावर जबाबदारी. या चेंडूवर बॅट फिरवतायत मात्र जबरदस्त टप्पा. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू फेकलेत. केवळ एकच धाव खर्च करतोय सचिन घागस. जबाबदारी स्वीकारली आहे. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं षटक आणि अतिशय चांगल्या टप्प्याचा चेंडू. यावेळेस सुद्धा बॅक टू द बॉलर. संधी होती कदाचित मात्र फॉलोथ्रू मध्ये झेल टिपणं फार अवघड असतं. हातातनं चेंडू स्किट झाला. 2 बंधुराज मैदानावरती खेळतायत. एका बाजूने बॅटिंग करत असताना दीपक, दुसऱ्या बाजूने विजय. दोघांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी. साजिवली गावची पालखी खांद्यावरती इथून वाहून न्यायची आहे. बॅटिंग चांगली करावी लागेल. दीपकसाठी भरपूर साऱ्या बक्षिसांची खैरात. यावेळेस सुद्धा जागेवर खिळवून ठेवतोय सचिन घागसचं कौतुक केलं जाईल. षटक संपतंय. पाहता पाहता 2 षटकांची सांगता मैदानाच्या आतमध्ये. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे मैदानावरती. वाडा आमचा आणि राडा सुद्धा आमचाच असं सांगत असताना 2 षटकं संपली आहेत. धावफलकावरती केवळ 5 धावा. डीजे षटक आलं. या ठिकाणी आपण पाहत असाल तर अप्रतिम दर्जाचं षटक आपल्याला पाहायला मिळालं सचिन घागसच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 5. या धावसंख्येवरती 2.5 ची सरासरी. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाजीसाठी निलेश भोईर. 3ऱ्या षटकाला सुरुवात. वेगवान तेज तरार गोलंदाज. राईट आर्म मीडियम पेसर. सुरुवात झाली. पहिला चेंडू. भन्नाट चेंडू पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होऊ देत नाही आणि दिलेला मोठा हादरा. फलंदाजाची दांडी गुल. क्लीन बोल्ट. पाच धावा धावफलकावरती होत्या आणि निश्चितच त्याच गोलंदाजांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना निलेश भोईर सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती फलंदाज माघारी धाडलाय. मोठा मासा गाळाला लागतोय. यावेळेस दांडी गोल केली. 3रा धक्का मिळाला. या ठिकाणी बॅटिंग करत असताना संघ साजिवली. या संघाला जबाबदारी आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती घेऊन पार पाडेल का. न्यू बॅटर सागर. निलेशचा हा चेंडू सागर साठी समोर खेळलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. अप्रतिम फिल्डिंग. चांगल्या दर्जाची फिल्डिंग आपण पाहताय. एक सिंगल येते. टाइट फिल्डिंग. जशा पद्धतीची गोलंदाजी तशा पद्धतीचा टप्पा तशाच पद्धतीची फिल्डिंग आपण पाहताय सज्ज केलेली. कुठल्याही प्रकारे धावा घेण्यापासून मात्र वंचित ठेवतायत. मोठ्या धावांपासून दूर ठेवतायत. चौकार षटकारांपासून परावृत्त ठेवलंय. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलंय. यावेळेस दीपक स्ट्राइक एंड वरती
फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आणि जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी. यू मिस, ही विल डेफिनेटली हिट. दांडी गुल फलंदाजाला दिली भूल. दीपक तंबूच्या आश्रयाला परतला. धन्यवाद. जबरदस्त हे संगीत संयोजन आपण पाहत आहे. संघ मैदानावरती खेळतोय आणि स्फूर्ती या संगीतानं दिली जातीये. डीजे जबरदस्त धून वाजवत असताना आमचे लकडे सर, कैलासजी लकडे, एक चांगल्या दर्जाचे डीजे ऑपरेटर, एक उत्कृष्ट दर्जाचे क्रिकेटर, त्याचबरोबर एक अप्रतिम अंपायर, त्याचबरोबर एक गोड मनाचं व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व, मॅन फ्रॉम शुलत्तर कैलासजी लकडे सर, आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज आल्या आल्या धोका झाला होता, मात्र विकेटच्या मागे हातातनं चेंडू ड्रॉप होतोय संदेशांच्या आणि कुठल्याही प्रकारची धाव नाही, कुठल्याही प्रकारचं नुकसान नाही, चेंडू निर्धाव येतोय. निलेश भोईरचं कौतुक केलं जाईल. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. फलंदाजांना मात्र जागेवरच खेळवून ठेवतायत. पायामध्ये बेडा ठोकत असताना षटक क्रमांक 3 चालू आहे. धावफलकावरती स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 6. या धावसंख्येवरती धावांपासनं परावृत्त ठेवलंय. धावांचा दुष्काळ. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळतायत. थोडस हातातनं चेंडू फंबल होतोय आणि सीमारेषेच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला अडवलं जातं, फेकतायत आणि या दरम्यान एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका धावेची मदत करतायत. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर एक धाव जोडली जाईल. 7 धावा. एका धावेसाठी फार मोठा संघर्ष मैदानावरती करायला लागतोय. साजिवली या संघाला संघर्ष करावा लागेल मित्रांनो. क्रिकेटच्या मैदानावरती असू दे किंवा माणसाचं आयुष्य असू दे, संघर्षाशिवाय यश मिळत नसतं. संघर्ष टोकाचा करा, विजय तुम्हाला निश्चितच तुमच्या गळ्यात विजय माला पडेल, या बाबतीत शंका नाही. यावेळेस मेहनत करायची आहे, जिद्द दाखवावी लागेल, चिकाटी दाखवावी लागेल, मेहनत करावी लागेल. यावेळेस समोर खेळतायत. सिंगल आली आहे. जगदीशजी भोईर मान्यवरांच्या माध्यमातून भाऊ फडे यांच्या प्रत्येक झेलसाठी 251 रुपयाचं पारितोषिक लागलंय. प्रत्येक खेळाडू 260 रुपये. 260 रुपये एक मॅजिक फिगर आहे. निश्चित भाऊ फडे यांच्यासाठी हे पारितोषिक आहे. प्रत्येक झेलसाठी जेवढे जास्त झेल पकडाल तेवढी जास्त बक्षीस तुमच्या पदरात पडतील. या ठिकाणी घरचा संघ खेळतोय. भरपूर सारे प्रेक्षक, अतिथीगण, मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच या सामन्यावरती भरपूर नजरा आपल्याला पाहायला मिळतील. या खर्डी कसारा बेल्ट मधील 2 मजबूत टीम खेळतायत. एका बाजूने साजिवली आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहताय टीम आई गावदेवी लाहे. या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा मुकाबला मैदानावरती गोलंदाज तयार. षटक क्रमांक 4 साठी सचिन आलाय. पुन्हा एकदा यावेळेस खेळलेला फटका त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट करतायत. थ्रो खराब आलाय आणि या दरम्यान बॅकअप सुद्धा नव्हतं. पुन्हा दुसरी धाव येईल, धावफलकावरती जोडली जाईल. या 2 धावांची मदत या ठिकाणी स्कोर कार्डला करतायत. 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे सरकवतील ते 10 या धावसंख्येवरती. षटक 4 चालू झालंय. सचिन घागस गोलंदाजी करतोय. लेफ्टा मारा करत असताना मीडियम पेसर दोन्ही बाजूला चेंडू वळवतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. बॅट फिरवली. बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता. यष्टा उद्ध्वस्त करत असताना मिस्टर सचिन घागसचा हा जबरदस्त चेंडू लेदर गायडेड. दांडी गोल, क्लीन बोल्ड. धन्यवाद. प्रत्येक खेळाडूवरती मित्रांनो बक्षीस आहेत. सचिन घागसनं जर विकेट हॅट्रिक घेतली तर प्रदीप भोईर मान्यवरांच्या माध्यमातून 2222 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. प्रत्येक खेळाडूसाठी या ठिकाणी बक्षीस. मित्रांनो चांगले खेळा आणि यशस्वी व्हा. जबरदस्त कामगिरी करतायत गोलंदाजी करत असताना सचिन घागस. फलंदाजांना मात्र इथून
खिळवून ठेवतायत, धावांपासनं दूर ठेवलंय. धावांचा दुष्काळ पडलाय. हा दुष्काळ कोण दूर करेल? इथून मात्र जबाबदारी कोण स्वीकारेल? नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. साजिवली संघासाठी जबाबदारी घ्यावी लागेल. अनुभवी बॅट्समन मैदानावरती उतरलाय. प्रकाश, मान्यवर रुपेश दादा सासे, आपण कुठं असाल तर मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रुपेश दादा सासे, मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी सचिन घागतचा जलवा आपण पाहत असाल. ईस्टर्नच्या दोन्ही बाजूनं उर्ध विकेट येताना सुद्धा, राऊंड द विकेट येताना सुद्धा जबरदस्त कमांड, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहत आहे. अचूक टप्पा, फिरकीचं आक्रमण, अगदी आपल्या इशाऱ्यावरती फलंदाजांना नाचवतोय. तिसऱ्या पंचांकडे अपील सोपावली आहे. एसट्यांच्या माग डोळ्यांचं पातं लवतं न लवतं एसट्या उद्ध्वस्त करतायत. संदेश भोईर चेक केलं जाईल. स्टंपिंग साठी तिसऱ्या पंचांकडे मागणी. या ठिकाणी आपण पाहत आहे टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम, आमचे मिलनजी आणि टेनिस क्रिकेट .in संपूर्ण वाहिनी या ठिकाणी कव्हरेज करतायत. अप्रतिम दर्जाचं कव्हरेज आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आणि त्यांचं हे दमदार आयोजन. या दमदार आयोजनासाठी आपण पाहत असाल प्रत्येक सामनावीरासाठी भगवान नामदेव खंबाळकर यांच्याकडनं एक सुंदर ट्रॉफी आपण पाहत आहे. त्याचबरोबर आपण पाहत आहे तर आमचे महेशजी खंबाळकर ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी छत्रपती शिवरायांचं स्मृतिचिन्ह फ्रेम बनवून अगदी घरापर्यंत पोहोचवलं जाईल. चांगले खेळा. बॅट्समन आउट. तिसऱ्या पंचांचा निर्णय. अजून एक धक्का. फलंदाज बाद. भोईर अजय खंबाळकर बॅट्समन लई डेंजर, कधी मानत नाही हार, मारल चौकार आणि षटकार. धन्यवाद आयोजकांसाठी. मित्रांनो, हे मैदान फार लाभदायक राहिले, लकी राहिले. गेल्या वर्षीची आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित जी जबरदस्त प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाली, ती चॅम्पियन पदाची भूमिका ज्या संघानं पटकावली, चॅम्पियन पदाची भूमिका ज्या संघानं पार पाडली, तो संघ मैदानावरती यजमान संघ आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आणि अजय खंबाळकर यांना कोण विसरेल. मानाची बाईक जी गेल्या वर्षीच्या हंगामात ज्यांना पटकावली, या मॅच मध्ये सुद्धा इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस सुद्धा सचिनचा हा अप्रतिम चेंडू जागेवर फलंदाजांना थांबवून ठेवतायत. कुठल्याही प्रकारे आता पता नाही. दोन्ही बाजूला चेंडूला जबरदस्त वळवतायत. गुडलेन स्पॉट अगदी पकडून ठेवलाय. अगदी कम्प्युटराइज गोलंदाजी आपण जर पाहिली तर तशा पद्धतीची गोलंदाजी यावेळेस करतायत. पुन्हा एकदा या चेंडूवर थोडंसं मागे ठेवलंय. निश्चितच फटका खेळण्याचा प्रयत्न. समोर बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारे प्रॉपर कनेक्शन नाही. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलंय. धावफलकावरती आहेत 10 धावा. बॅट्समन लई डेंजर, कधी मानत नाही हार, मारल चौकार आणि षटकार. छाप यांची मैदानाला, छाप यांची मैदानाला. गावदेवी स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला. धन्यवाद. वेलकम. फ्लड लाईट्स या ठिकाणी चालू होत आहेत. चारी बाजूला आपण पाहत असाल अगदी लख प्रकाश. या स्पर्धेची चर्चा मित्रांनो या लाईट साठी राहिली आहे. यावेळेस फटका चांगला आहे. चर्चा जरूर होईल, मात्र या फटक्याचं कौतुक केलं जाईल. एक टप्पा खाऊ चेंडू सीमा पार. अरे बापरे.
साजिवली संघ आपणास विनंती आहे आपण खुर्च्यांमध्ये बसा. आयोजन कमिटीच्या वतीने ही सूचना तुम्हाला आम्ही सातत्याने देतो. ही प्रेमाची सूचना आहे. आपल्यासाठी खुर्च्या त्या ठिकाणी ठेवल्या आहेत. करणच्या बॅटमधनं 4 धावा येत आहेत. निश्चितच संघर्ष करतोय आणि ठोकलेला चौकार. धावांची गरज आहे यावेळेस. पुन्हा एकदा लगेचच कमबॅक. चांगल्या टप्प्याचा चेंडू आपण पाहू शकाल. अपील करतायत आणि पुन्हा एकदा पंचांचं बोट आकाशाकडे. लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही. और एक टपका. आणि संपूर्ण लाहे संघाचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. यावेळेस पहा बॅट फिरवतायत मात्र बॅट आणि चेंडू मध्ये व्यवस्थित संपर्क होत नाही. हा चेंडू पहा सिंगल येईल. निश्चितच एक धाव येईल. धावफलकाला जोडली जाईल. धावले नाही. जोडण्याचा प्रयत्न होता. निश्चितच स्वतःला आवरत आहेत. कुठल्याही प्रकारे धाव घेऊ देत नाही. स्कोर कार्ड स्थिरावलेला आहे ते 14 वरती. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावर. षटक क्रमांक शेवटचा अंतिम. बाबू गोलंदाजी मार्क वरती. राईट अमोर द विकेट. वेगवान. या चेंडूवर पहा समोर खेळलेला फटका. फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलंय. दूरवरनं फिल्डर येत आहेत. अडवण्याचा प्रयत्न मात्र असफल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. फेमस बॉलर दिनू आणि पांडू फेमस बॉलर. नक्कीच नक्कीच फेमस बॉलर आणि कौतुक केलं जाईल अजय खंबाळकर ज्याच्या माध्यमातून मित्रांनो प्रचंड धावा आपण पाहता या वर्षीच्या हंगामात. मात्र या गोलंदाजांचं कौतुक केलं जाईल. बाबूच्या माध्यमातून मागचा दरवाजा उघडा होता आणि तिथून यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना अजून एक धक्का दिलाय टीम साजिवलीला. संघ संकटात सापडलाय अंधेरा. करतात भारी आनंद क्रिकेट प्रेमी हे घेतात. क्रिकेटचा हा सामना धन्यवाद. सारे. थँक्यू. शेवटचं षटक चालू आहे आणि यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जिग्नेश 11 खर्डी आणि मिल्क 11 हऱ्याचा पाडा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी नाणेफेक कक्षामध्ये त्वरित यायचं आहे. टॉस केला जाईल. त्या ठिकाणी मयूरजी घागस आपल्याला जोडले जातील. मयूर घागस सरांना विनंती आहे आपण सुद्धा टॉस कबॉस कक्षामध्ये यायचं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हऱ्याचा पाडा अर्थातच मिल्क 11 हऱ्याचा पाडा आणि जिग्नेश 11 खर्डी या दोन संघांच्या दरम्यान यापुढील मॅच. या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. टॉस कबॉस कक्षामध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक सन्माननीय जे विदे सर. त्याचबरोबर मयूरजी घागस सर मी आपणास विनंती करतोय आपण सुद्धा त्या ठिकाणी जोडले जातील. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. हॅलो चला मिल्क 11 हऱ्याचा पाडा आणि जिग्नेश 11 खर्डी दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचंय. तसंच मयूरजी घागस यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण या दोन संघांदरम्यान नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यावं. मिल्क 11 हऱ्याचा पाडा विपक्ष जिग्नेश 11 खर्डी. चला दोन्ही कर्णधार टॉस्को बॉक्स मध्ये हजर व्हायचंय. मयूरजी घागस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. जिग्नेश 11 खर्डी संघाचा कर्णधार आलेला आहे. चला मिल्क 11 हऱ्याचा पाडा कर्णधार त्वरित टॉस्को बॉक्स मध्ये हजर व्हा. मयूरजी घागस साहेब देखील उपस्थित झालेत.
मिल्क 11 हऱ्याचा पाडा संघाचा कर्णधार लास्ट पुकार असेल. मयूरजी घागस साहेब सुद्धा उपस्थित आहेत टॉस्को बॉक्स मध्ये. त्वरित हजर व्हायचे आपण. चला दोन्ही टीमचे कर्णधार मिल्क 11 हऱ्याचा पाडा एका बाजूने जिग्नेश 11 खर्डी दोन्ही कर्णधार आलेले आहेत. मी मयूरजी घागस साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सर मध्ये मयूरजी घागस साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करत आहोत. निश्चितच मिल्क 11 हऱ्याचा पाडा टीम नाणेफेकी हरली आहे. नाणेफेकीचा गोल विजय झालाय जिग्नेश 11 खर्डी. तर मयूरजी घागस साहेब यांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. निश्चितच नाणेफेकीचा गोल आपण विजय झालात. आपला निर्णय काय असणार आहे? बॅटिंग स्वीकारायची आहे. निश्चितच 5 षटकांचा सामना केला जातोय. नाही मला वाटतं हा सामना 4 षटकांचा असणार आहे. आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी मिल्क 11 हऱ्याचा पाट्यासोबत खेळत असताना किती धावांचा टार्गेट असेल आणि या संघासोबत याआधी आपण कधी खेळलात का? खेळलोय या संघासोबत आणि जास्तीत जास्त धावा 50 करू, 50-60 मारू. 24 चेंडूंमध्ये 50 ते 60 धावांपर्यंत टार्गेट मारण्याचा निर्धार केला गेलाय. निश्चितपणे नाणेफेकीचा गोल आपण हरलेला आहे. परंतु जर नाणेफेकीचा गोल विजय झाला असता तर निर्णय काय असता आपला? बॅटिंग घेतली असते आम्ही. म्हणजे तुमच्या पथ्यामध्ये आलेला निर्णय आहे. आणि यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण करत असताना महत्वाचे गोलंदाज कोण आणि किती धावांपर्यंत त्यांना रोखलं जाईल? यापुढील आमचे गोलंदाज श्रीराम, गणपत, एकनाथ, तुकाराम हे आमचे गोलंदाज आहे. पहिला सामना गमावल्यानंतर या सामन्यामध्ये निश्चितच विजय प्राप्त करायचा आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि ऑल द बेस्ट असतील दोन्ही टीमला. जाऊयात या मॅच कडे जिथे मात्र एका बाजूनं आई गावदेवी साजिवली तर दुसऱ्या बाजूनं गावदेवी स्पोर्ट्स लाहे या दरम्यान हा सामना लढताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं अगदी लो स्कोअर आहे परंतु या मॅचचा खऱ्या अर्थानं विजयदार शिल्पदार कोण हे जाणून घेण्यासाठी जाऊयात आपण समालोचन कक्षेमध्ये जिथे जोडले गेलेत माझे साथी समालोचक सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. 5 षटकं आणि 20 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन नितेश आणि नितीन हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच बबलूनं जर 3 षटकार ठोकले तर रुपेश सासे यांच्याकडनं 333 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा. नो प्लस वन अशा 2 धावा पहिल्या चेंडूवरती येत आहेत. नितीन खंबाळकर यांनी जर 3 षटकार ठोकले तर रुपेश सासे यांच्याकडनं 333 रुपयाचं पारितोषिक. भरपूर सारी पारितोषिक इनमीन 20 धावा बनवायच्या आहेत आणि त्यातले जर 3 षटकार ठोकले तर सामना लगेच फिनिश होऊ शकतो. या ठिकाणी बॅटिंग करतोय नितेश आणि नितीन. पहिल्या चेंडूवर हा चेंडू फ्रीड समोरच्या दिशेला फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय. दणदणीत फटका मात्र दूरवरनं फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतायत. या दरम्यान पुन्हा 2 धावा येतील. 2 धावा. आई गावदेवी लाहे आपल्यासाठी सुद्धा खुर्च्या आतमध्ये ठेवलेल्या आहेत. खेळाडू कक्षामध्ये खुर्च्या आहेत. सर्वांना विनंती आहे आपण आतमध्ये बसा. सिंगल आली. सर्वांना सूचना आहे खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांमध्ये आपण बसायचंय. आयोजकांच्या वतीने ही सूचना. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू चाललाय त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा येत आहेत. पंचांचा इशारा 2 धावांचा. सर्वांना विनंती आहे आपल्याला ज्या खुर्च्या दिल्यात मित्रांनो त्या खुर्च्या आपल्यासाठी दिलेल्या आहेत. खुर्चीसाठी जगदीशजी भोईर आपण सुद्धा खुर्ची पकडा. सर्वांना विनंती आहे. स्कोर कार्ड 5 धावा. हा चेंडू पहा चेक केला जाईल. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सामना लवकर फिनिश करण्याच्या तयारीत मैदानात पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड वरती 6 धावा. गोलंदाज सागर गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्याचे चेंडू फेकावे लागतील. विकेट घ्याव्या लागतील. हा सामना जर इथून छोटासा कमबॅक करायचा असेल तर निश्चितच चांगली गोलंदाजी करावी लागेल. नियम हे सर्वांसाठी सारखे असतात.
यावेळेस हा चेक केला जाईल. चेंडू चुकीचा आहे. नो बॉलचा कॉल. नो बॉलचा कॉल. अशा पद्धतीच्या चेंडूचा जर वापर कराल तर सामना लवकर फिनिश होऊ शकतो. हा दुसरा कदाचित बिमर आला. पंच आम्हाला कळवा. यस, गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाही. नियमानुसार पंचांनी त्याला या ठिकाणी दंडित केलंय. स्कोर कार्ड वरती आहेत 7 धावा. अजूनही जर आपण पाहिलं तर 13 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. निश्चितच काही चमत्कार मैदानावरती घडवतील का साजिवलीकर? विकेट घ्याव्या लागतील. तुम्हाला एकच पर्याय आहे. सामना जर जिंकायचा असेल तर विकेट घेणं हा एकच पर्याय. प्रत्येक चेंडूवरती चांगली टिचून गोलंदाजी करा. विकेट मिळवा. लाहे संघाचं सेलिब्रेशन ऑलरेडी चालू झालंय. आपण पाहत असाल मैदानाच्या चारी बाजूनं पिपाऱ्यांचा आवाज, भोंग्यांचा आवाज चालू झालाय. हा चेंडू चुकीचा. अशा पद्धतीचे चेंडू जर टाकाल तर कसं होणार मित्रांनो? नो बॉल, नो +1. पुन्हा 2 धावा येतील. धावफलकावरती जोडल्या जातील. स्कोर कार्ड वरती 9 धावा. यजमान संघ मात्र इथून मैदानावरती दान उडवणारी क्रिकेटची खेळी मैदानावरती पेश करतायत. सुरुवातीला 19 धावांवरती रोखलं आणि त्यानंतर 20 धावा करण्यासाठी उतरलेत. पहिलं षटक चालू आहे. लांबणीवरती पडलेलं. स्कोर कार्ड वरती 9 धावा ऑलरेडी जोडल्यात. या चेंडूवर शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. फटका चांगला आहे. दमदार स्ट्रोक. चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या डिक्लेअर झोनच्या दिशेनं. 2 धावा येत आहेत. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपण पाहताय 11 या आकड्यावरती. निश्चितच पहिल्या षटकामध्ये 11 धावा जोडतायत. अजूनही षटक संपत नाही. भरपूर लांबणीवरती पडलेलं षटक. बॅट्समन बॅटिंग करत असताना नितेश मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला होता मात्र निश्चित आपण पाहाल तर डिक्लेअर झोनच्या दिशेनं गेला 2 धावांसाठी. या चेंडूवर पुन्हा एकदा फटका खेचलाय. अप्रतिम. पुन्हा चेंडू जातोय त्या ठिकाणी. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा येतील. स्कोर कार्ड वरती 13 धावा. षटक पहिलं चालू आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 13 धावा. सामना या षटकातच फिनिश होईल का यासाठी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि लवकरात लवकर विजय संपादन करायचा आहे. फटका चांगला आहे. चेंडू निघून जातोय. दणदणीत खणखणीत फटका. बॅट्समन नितेशच्या बॅटमधनं लाहे गावाला सलामी देतोय. चेंडू सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच. याच दरम्यान शहापूर तालुक्याची आणबान शान टेनिस क्रिकेटच्या पटलावरचे एक लाजवाब पंच म्हणून ख्यातनाम प्राप्त आमचे मार्गदर्शक हेमंतजी तावडे सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा आपण आजच्या दिवसामध्ये पाहू शकाल. चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. सरळ निघून जातोय. दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर. विजयी दमदार चौकार. धावा आणि